18 जुलै 2025ला पन्हाळा किल्ल्यावर जाण्यासाठी मी आणि माझे मित्र तयार झालो. सकाळी छोटी चिमुकली एका गटामध्ये आम्हाला दिसली. आमच्याजवळ असलेलं सामान आम्ही ट्रेकर्सच्या गाडीमध्ये टाकले. फक्त सोबत पाण्याची बाटली आणि खाण्यासाठी ज्या वस्तू हव्या होत्या त्या सोबत घेतल्या आणि आमची ट्रेकिंग सुरू झाली. पहिल्यांदाच इतक्या लांब चालण्याचा हा योग येणार होता. किल्ल्याच्या पाठीमागून आम्ही खाली गडउतार होणार होतो. माझे मित्र कैलास अकोलकर सर आणि बाळासाहेब सायकड सर आम्ही चालायला सुरुवात केली. अगदी निमुळता होत गेलेला हा रस्ता पुढे पुढे छोटा होतो. इतिहासाच्या पाऊलखुणा त्यांचं अस्तित्व आपल्याला दाखवत राहतात. चालताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते, कारण गर्दी असते. पुढचं पाऊल, पुढची माणसे उतरल्याशिवाय आपण उतरण्याची घाई करू नये. आणि हो, तुम्ही चालताना तुमच्यासोबत एखादी काठी हातामध्ये असली तर चांगली गोष्ट आहे. काठीने तुम्हाला आधार मिळतो आणि म्हणून तिची गरज आहे. पाऊस येत असतो, रस्ता निसरडा होतो, दगड असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी उंच उंच दगड उतरून जावे लागतात, तर काही ठिकाणी तुम्हाला चिखलातून काळजी घ्यावी लागते. फक्त चालत राहायचे, तेही सावकाश. कसल्याही प्रकारची मनात किंतु परंतु न आणता हा पन्हाळा ते पावनखिंड मार्गे विशाळगड प्रवास पूर्ण करायचा असतो. अनेक जणांसोबत आम्हीही चालत होतो. कुठेतरी डांबरी रस्ता आपली सोबत करून विकास होत आहे हे दर्शवतो. मसाई पठार येण्याच्या आधी तुरुकवाडी म्हणजे माळुंग्याच्या अगोदरचं छोटंसं गाव. या गावावरून 2 पालख्या 2 दिशांना निघतात. एक छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जी विशाळगडाच्या रोखाने निघते, तर दुसरी अमरवीर शिवा काशीद ज्या पालखीत बसून सिद्धी जोहरला हुलकावणी देणार होते, त्या पालखीत बसून ते दुसऱ्या दिशेला निघतात. मसाई पठार चढताना थोडीशी दमछाक होते. आम्ही पठार चढायला सुरू केलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला. मग काय, वरून खाली येणारे पाणी, त्याने होणारा चिखल आणि मग अशा वातावरणातून आम्ही मसाई पठार वर चढून गेलो. अतिशय विस्तीर्ण असे हे मसाई पठार आपल्याला आल्हाददायक अनुभव देऊन जातं. सर्वत्र हिरवळ, पांढरी छोटी छोटी फुले, गवत, वाहणारा वारा, तुम्हाला निसर्गाची साथ सोबत करतो. जिकडे पाहावे तिकडे हिरवेगार पठार. सर्वजण आपापल्या गटाने प्रवास चालू ठेवतात. मसाई पठारावर अनेक जण गुरे चारायला आलेलीही तुम्हाला आढळतील. आता जो प्रवास सुरू होतो तो उतार आणि पुन्हा चढ आणि पुन्हा उतार. मसाई पठार उतरताना तुम्हाला दोन्ही बाजूनी झाडं आणि मधून पायवाट दिसेल. ही पायवाट अतिशय दगडांनी छोट्या छोट्या गोट्यांनी भरलेली आहे. चालताना काळजी घ्यावी लागते. कधीकधी तीव्र उतार असतो, तर कधीकधी एकदम सपाट भाग तुम्हाला आढळून येईल. तुम्ही त्याचा आनंद घेत चालत राहायचे. किती किलोमीटर आपण चाललो आणि किती किलोमीटर आपल्याला जायचे आहे याचा काही अंदाज येत नाही. फक्त चालत राहायचे, चालत राहायचे आणि चालत राहायचे. तुम्ही सोबत आणलेले अन्न मध्येच वेळ काढून तुम्हाला खावे लागते. कुठेही बसून तुम्ही खाऊ शकता किंवा चालता चालता जर खिशात असेल तरीही खाऊ शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेकिंगला जाताना तुम्ही एक काळजी घ्यायला पाहिजे. तुमच्यासोबत जादाचे आणलेले कपडे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, कारण ते कपडे कोरडे राहिले पाहिजे. ते जर भिजले तर अडचण येते. पुढे चालत असताना आम्हाला बरेच शेतकरी त्यांच्या शेतात तांदळाची लागवड करताना दिसले. आणि हे कोणत्या प्रकारचे दगड आहेत जे तुम्हाला डोंगरावर उंच दिसतात. या भात लागवडीमध्ये लोकांना वेळ नसते, म्हणून ते उभ्या उभ्याच जेवण करतात. न थकता न थांबता ही माणसे अविरत काम करताना आढळतात. यांच्या या कामामुळेच जगातील लोकांना अन्न मिळते. म्हणून का उगीचच यांना जगाचा पोशिंदा म्हणतात. आम्ही जात असताना पुढे थोडी चिखलाची वाट लागली. या चिखलाच्या वाटेवरून चालताना बऱ्यापैकी दमछाक होते. बुटाला सगळा चिखल लागतो. तुमच्या पायाचं वजन वाढतं. ते फक्त चिखलामुळे. भात शेतीमध्ये तुम्हाला
पाणी आढळतं. गच्च भरलेली पाण्याची वाफे आणि त्यातून उरलेलं पाणी बाहेर काढून देण्याची सोय. निसर्गातून चालताना तुमची आपोआप एनर्जी तयार होत राहते. तुम्हाला आनंद मिळतो. न थकता न थांबता. या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे कसे गेले असतील असा प्रश्न पडतो. कुठे थांबले असतील? काय खाल्लं असेल? कोणी खायला दिलं असेल? आम्ही तरी दिवसा चालत होतो, ते तर रात्री चालत होते. चालताना ठिकठिकाणी झाडांना अशा लाल रंगाच्या रेबिनी लावलेल्या तुम्हाला आढळतील. या रेबिनी आपल्याला आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत याची आठवण करून देतात. आपला रस्ता चुकू नये म्हणून आपल्या अगोदर गेलेल्या मावळ्यांनी आपल्यासाठी केलेली ती सोय होती. आम्हीही अगदी त्याच वाटेवरून न थांबता आमचा प्रवास करत होतो. चालताना तुम्हाला निलगिरीचे जंगल लागते. त्या जंगलात जळू नावाचा एक किडा आढळतो. तो हळूच पायावर चढतो आणि तुम्हाला चावतो. चावताना तो तुमचं रक्त पीत राहतो. तो तुम्हाला सोडत नाही. रस्त्याने चालताना आम्ही फोटो काढण्याचाही आनंद लुटला. माझे मित्र आणि मी आम्ही खूप फोटो काढले. आमचा पहिला मुक्काम आंबेवाडीला होता. तिथं एका शेतकऱ्याच्या घरात आमची राहण्याची सोय होती. संध्याकाळी ट्रेकर्समार्फत जेवणाची सोय केली. दोन्ही प्रकारचे जेवण होते. सकाळी उठल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली. प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळी माणसे आढळतील. काही वेशभूषा करून आलेली, काही एका जणाने असा पोशाख केला होता, तर दुसऱ्याने बाजीप्रभू देशपांडेंचा, जो शेवटी तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळणार आहे. या वाटेवरून आम्ही चाललो होतो. कधीतरी डांबरी रस्ता, कधीतरी कच्ची सडक, कधीतरी कॅनपी म्हणजे झाडांनी केलेलं छत तुमची साथ सोबत करतं. एके ठिकाणी खूपच रस्ता खराब होता. तिथे काही जणांचे पाय घसरले, पण त्यांना त्याचं वाईट वाटलं नाही. उलट त्या घसरण्यात त्यांनी जास्त आनंद मिळवला. थोडक्यात काय तर घसरणाऱ्याचीही तिथे गंमतच होती. चालताना काळजी घ्यावी लागते, बाकी काही नाही. जर इजा झाली तर आपल्याला अडचण होऊ शकते, कारण आपल्याला खूप दूरचा पल्ला गाठायचा असतो. पहिल्या दिवशी साधारणतः 29 किलोमीटर आम्ही चाललो असावं किंवा दुसऱ्या दिवशी आम्हाला 25 किलोमीटर चालायचे होते. हीच ती जागा की जिथं जास्त घसरण्याची शक्यता असते. मी मात्र काळजी घेत होतो आणि सावकाश चालत होतो. माझे मित्रही अतिशय जबाबदारीने चालत होते. ठिकठिकाणी आपल्याला छोटी छोटी गावे पाहायला मिळतात. एका गावात एक छोटंसं दुकान होतं. तिथं सगळ्यांची गर्दी झाली, कारण बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी विकत घ्यायच्या होत्या. कोणाला पाण्याची बाटली, कोणाला चॉकलेट, तर कोणाला आणखी काही काही. या गावातील लहान मुले आलेल्या पर्यटकांकडे खायला मागतात आणि पर्यटकही फार आनंदाने त्यांना खायला देतात. काही पर्यटकांनी तर वह्या आणि पुस्तकेही वाटायला आणली होती. आमची ही पहिलीच वेळ असल्याने आम्हाला माहिती नव्हतं. या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेच्या पोशाखात ही व्यक्ती आलेली आहे. या चिखलामध्ये खेळण्याचा एक विचित्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही धुरवडीला गावाकडे खेळायचो. इथे तर काय, गटातला मित्र उचल आणि टाक रेंद्यात. रेंद्यात टाकून स्वतःला आणि मित्रांना बुडून घ्यायची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. आणि याचं कोणाला वाईटही वाटत नाही. उलट सर्वजण आनंद लुटतात. आणि याच्यापासून पुढे गेल्यानंतर एक छोटासा ओढा, ज्याचं स्वच्छ पाणी, त्यात ही सगळीजण पुन्हा उड्या मारतात. अनोळखी व्यक्तीला मात्र ते त्यात टाकत नाही. पुढे जाताना ही छोटीशी वाट, खूप घनदाट जंगल. तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला काही दिसणार नाही. फक्त समोर चालत राहायचे. चालताना मात्र काळजी घ्यायची. आता या घनदाट जंगलातून आम्ही चाललोय. आता चालल्याने वाटतंय. खरं मजा आहे. वरून पाऊस आणि खूप घाम, त्याच्यामुळं उड्यातून चालले लोक. ऑप्शनच नाही, तुम्ही जाऊ शकत नाही असे. ही वाट आहे आणि या वाटेवरून चालावं लागते. नाही तर बाजूला थोडं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही चालतोय. आता साधारणतः माझ्या हातात शेत लागलं ना पाण्याचं. मोबाईलमध्ये किती वाजलेत काय कळा नाही.
काही वेळानंतर जेव्हा आपण पांढरपाणी या ठिकाणी येतो, इथून पुढं साधारणतः 4.8 किलोमीटर अंतरावर पावनखिंड राहते. पावनखिंड म्हणजे शौर्याचा इतिहास. फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल आणि त्यांचे 600 मावळे या सर्वांनी मिळून या ठिकाणी एक इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास 350 वर्ष होऊनही हजारो मावळ्यांना प्रेरणा देत आहे, प्रेरणा देत राहील. कुठलीही अडचण असली तर शिवरायांचा इतिहास जर आपण वाचला तर आपल्याला त्या अडचणीवर मात करता येते, किंबहुना आपण त्याच्यावर मात करतो. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या किल्ल्यांना, वेगवेगळ्या गडांना, वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे. शेवटी आम्ही पोहोचलो ते पावनखिंडीच्या या प्रवेशद्वाराजवळ. इथून पुढे फक्त 200 मीटर अंतर आपण गेलो की आपल्याला पावनखिंडीत उतरण्याचा रस्ता दिसतो. त्या ठिकाणीच नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. काहीशा पायऱ्या उतरून आम्ही खाली पोहोचलो, ज्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडेचे स्मारक होते. आणि खूप मोठा ओढा त्या खिंडीमध्ये येऊन आपला प्रचंड रौद्र रूप दाखवतो. आम्ही त्या ठिकाणाहून फोटो काढले. पाऊस पडत होता, परंतु कोणाच्याही उत्साहात गेल्या 4 वर्षापासून पन्हाळा ते पावनखिंड प्रवास करायचा ठरवत होतो, परंतु योग येत नव्हता. यावेळेस मात्र हे शक्य झालं आणि आज आणि काल 2 दिवसात मिळून 54 किलोमीटर अंतर पायी प्रवासात पूर्ण केलं. या प्रवासात आमच्यासोबत जे काही सगळे लोक होते, साधारणतः 1000च्या आसपास लोक होते, त्यापैकी कुणाचीही कसलीही तक्रार नाही. हेही विशेष. मी पाहिलेल्या 4 वर्षाच्या मुलीपासून तर अगदी 60 वर्षापर्यंतचे वयस्कर या मोहिमेत सहभागी होते.